साईबाबांच्या समाधीला 100 वर्ष झाली, त्यानिमित्ताने मोठी 100 पेंटिंग करायला घेतली होती. आणि ती 100 पेंटिंग चालू असताना मला एकाएकी वाराणसीच्या कालभैरवाचं दर्शन घ्यायची तीव्र इच्छा व्हायला लागली. आणि असं वाटायला लागलं की आता सगळं काम बंद करावं आणि वाराणसीला जावं. आणि मी अशी ती इच्छा शेवटी माझ्या बायकोला बोलून दाखवली की आपण कालभैरवाच्या दर्शनाला काशीला जाऊन यायचं का, मला खूप इच्छा होती म्हटलं. तर ती मला म्हणली की मुलाची 12वीची परीक्षा आहे, तर आता मी कुठे जायला नको, आता मी तरी येणार नाही. त्यावेळेला एक अशी गंमत अशी झाली की त्याला माझ्या एका मित्राचा फोन आला, मुंबईवरून आला होता पुण्याला आणि पुढे क्रॉस करत होता. तर मला म्हणलं की शेखर मी आता चक्कर मारू का तुझ्याकडे. मला म्हणले माझ्याबरोबर एक आता एक माझे मित्र आहेत, मोठे मुंबईतले व्यावसायिक बिल्डर आहेत, तर त्यांना तुझ्याकडे घेऊन येतो, त्यांना जरा तुझं स्टुडिओ वगैरे दाखवतो. मग ते माझ्या घरी आले, आतमध्ये आले, त्यांनी सगळी चित्र बघितली. हे रामबाई हे पुण्यातले मोठे मुंबईमधले मोठे व्यावसायिक बिल्डर आहेत, आमची ओळख करून दिली. मग अशी ओळख करून दिली. मग बोलता बोलता ते मला एकदम पटकन म्हणले, शेखर भाई कभी वाराणसी गए थे की नहीं. तर हा म्हटलं बहुत बार जा चुका हूँ, लेकिन इस बार म्हटलं बहुत जाने की इच्छा हो रही है, लेकिन बहुत मन कर रहा है भैरव जी का दर्शन करना है, लेकिन नहीं जा पा रहा हूँ. पण ऐसे चहा पटकन प्यायले, चलो म्हणले वाराणसी जाएंगे. ठीक आहे म्हटलं जाएंगे. मी आपला विषय विसरून पण गेलो. संध्याकाळी मला एका मुंबईच्या ट्रॅव्हल कंपनीमधून फोन आला की परसों सुबह 7:30 बजे का आपका मुंबई वाराणसी फ्लाइट है, प्लीज रिच इन टाइम. आणि मी विचारत पडलो की मुंबई वाराणसीचं फ्लाईट सांग, तिकीट कुणी हे केलं म्हटलं नाही, काहीच कळे ना. 10 मिनिटांनी ते सकाळी जे येऊन गेले होते रामबाई, तर त्यांचा फोन, मुंबई वाराणसी का, तो मैं आपके साथ आ रहा हूँ, तो हम जा रहे हैं उधर. म्हणजे ते नुसते बोलले नाही तर त्यांनी माझं डायरेक्ट तिकीटच केलं. गप्पा मारताना माझ्या लक्षात आलं की हा माणूस खूपच आध्यात्मिक, खूप डाऊन टू अर्थ आणि खूप सात्विक होता. त्यांची माझी छान मैत्री झाली. आणि मग तिथे गेल्यानंतर त्यांनी मला गेल्या ये ड्रायव्हर और ये इनोवा, अब ये जाके किधर वाराणसी घूमना है, काल भैरवनाथ जी का जिधर दर्शन करना है, बाबा जी का करना है, करके आओ म्हणले. 10 बजे तक म्हणले वापस आ जाना, क्योंकि सुबह 5-5:30 बजे आपने को चित्रकूट निकलना है. मग मी वाराणसीला ती इनोवा घेऊन आम्ही काल भैरवनाथाच्या दर्शनासाठी मी त्या ड्रायव्हरला घेऊन गेलो आणि खूप असा आनंदित होतो की भैरवनाथांनी आपल्याला डायरेक्ट इथे बोलून घेतलं. खरी गंमत त्याच्या पुढे होती. आणि मग पहाटे 5 वाजता रामबाई म्हणले की आपल्याला सुबह निकलणे काय, आणि आम्ही चित्रकूटला पोहोचलो. तर चित्रकूटला पोहोचत असताना एका ठिकाणी काय झालं, इकडे मोठा पंडोल घातलेला बघितला.